आता येऊ का? या. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. टोकन ठेवा आणि बसा. थँक्यू मॅम. थँक्यू सर. कुठून आलात तुम्ही? मी बारामतीवरून आलो. बारामती? येस मॅम. कुठे येतं बारामती? पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पूर्वेला. पुणे जिल्ह्यामध्ये. येस. सध्या काय करता तुम्ही? सध्या मी स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करतो. सध्या तर ॲग्रिकल्चर इंग्लिश. पूर्ण वेळ? येस मॅम. ओके. 2021 मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं. येस मॅम. पुढे एमएससी का नाही केलं? एमएससी ॲग्री? मला यूपीएससी करायची होती म्हणून मग मी क्लास करण्यासाठी दिल्लीला गेलो. मग त्याच्यामुळे मग ते परत यूपीएससी करत होतो. दिल्लीला होतात? येस. किती दिवस? 2-2.5 वर्ष होते. मग किती अटेम्प्ट दिले यूपीएससीचे? यूपीएससीचे 3 अटेम्प्ट दिले मॅम. पण प्रिलिम्स काही थोड्या मार्गाने राहत होते. मग मी म्हटलं की एमपीएससी वरती शिफ्ट होऊयात. मी डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास केला होता ॲग्रिकल्चर ऑप्शनमुळे. म्हणून मग मी ॲग्रिकल्चर एमपीएससीसाठी बीएस ॲग्रीला कुठलं कॉलेज होतं? डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. बारामतीमध्येच होतात तुम्ही? येस मॅम. बरं. महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत पहा. येस मॅम. त्याच्यात आता तुमचं जे आहे एमपीकेव्ही. येस मॅम. इतर 3 कुठले आहेत? नाव सांगता येते? डॉक्टर पांजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक. पीडीकेव्ही कुठे आहे? ठिकाण कुठे आहे? पंजाब अकोल्याला आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीला आहे आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे. बरं. या तिघांची जे तुम्ही आता नावं सांगितले त्यांच्या नाव आपण कृषी विद्यापीठांना दिलेले आहेत. Yes, ma'am. त्या तिघांपैकी कोणाविषयी माहिती आहे तुम्हाला? वसंतराव नाईक यांच्याविषयी माहिती आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे ते जनक होते. त्यानंतर पाणी अडवा पाणी जिरवा म्हणून त्यांनी चालू केलं. मनरेगावरती पण काम पण आपल्याकडे आधीपासूनच एज्युकेशनल विद्यापीठ वगैरे होते, युनिव्हर्सिटीज वगैरे. तरी पण स्पेशल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची काय गरज पडली आपल्याला? मॅडम, महाराष्ट्र हा कृषी प्रधान बऱ्यापैकी आपला शेतकरी वर्ग आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये त्या भागांच्या अनुसार आपल्याला नवीन जाती, नवीन संशोधन गरजेचं आहे. त्यानुसार आपल्या कृषी विद्यापीठांची स्थापना झाली होती 1968 ला एमपीकेव्ही. आणि त्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलेलं आहे. जे आपले ट्रॅडिशनल विद्यापीठ आहेत, तर फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी असेल तर त्यांचा प्रामुख्याने एवढा स्टेम सब्जेक्ट्सकडे किंवा कृषी विद्यापीठ काय काय काम करतात? कृषी विद्यापीठे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस हे चालवतात. त्यानंतर संशोधन नावाने त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट वाईज त्यांची संशोधन असतात. त्यानंतर ते केव्हीके आणि इतर एक्सटेन्शन सर्व्हिसमध्ये पण त्यांचं काम आहे. आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण ते काम तयार करण्यासाठी पोहोचवण्यासाठी काम. आता बेसिकली जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे, त्यांनी काय कॉन्ट्रीब्युट करणं अपेक्षित आहे आपल्याला सोसायटीमध्ये? त्यांनी स्वतःची शेती असेल तर ती शेती मेहनतीने करणं अपेक्षित आहे. ते जर नसेल तर ते ॲग्री अलाइड सर्व्हिसेस किंवा ॲग्री अलाइड गोष्टींमध्ये अंतर्प्रणरशिप करू शकतात. ॲग्रीप्रुनर्स नावाची कन्सेप्ट आली ते पण होऊ शकतं किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो. आपण जे आता सध्या पाहतोय ग्राउंड रियालिटी की मॅक्सिमम ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स जे आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तिकडेच वळलेले आहेत, कित्येक वर्ष तेच करतायत. मग जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सनी कॉन्ट्रीब्युट करणं आवश्यक आहे शेतीमध्ये, ते होताना दिसत नाही आपल्याला. मॅडम, फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स स्पर्धा परीक्षा करत नाहीत. बऱ्यापैकी आता इंजिनिअरिंग स्ट्रीम मधून येणारे मेजॉरिटी लोक स्पर्धा परीक्षा करत आहेत. ॲग्रिकल्चरची पण पारंपरिकरित्या करत आहेत, ते पास पण होत आहेत. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं एक सोशल रेकग्निशन जे पास झाल्यानंतर मिळते हा पण एक फॅक्टर आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की शेतीमध्ये जाणं अपेक्षित आहे, तर आपल्याकडे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट नावाचा प्रकार आहे. तो आधीच आपल्याकडे फ्रॅगमेंटेशन झालेलं लँडचं, त्याच्यामुळे भरपूर सारे लोक थोड्याच तुकड्यांवरती डिपेंडेंट आहेत. म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी पण कदाचित याचा विचार आहे का शेती? आहे ना. किती क्षेत्र आहे? 2 एकर शेती. बारामती शहरामध्ये आहे कधी लागून? नाही, शिंगोटी नावाचं गाव तिथे. तिथे त्यात काय सध्या लावलेलं आहे तुम्ही? आता ऊसाची लागवड केली. पूर्ण 2 एकर? 1.5 एकर. वा. कुठली व्हरायटी आहे ऊसाची? 86-032. को 86-032 ना? कोइंबतूर नीरा व्हरायटी कोइंबतूर 86-032. आणि तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला पाठवता तुम्ही? श्रीराम सहकारी कारखान्याला फलटणमध्ये.
फलटण मधला. Yes. म्हणजे तो डिपेंडंट की कुठल्या कारखान्याचं आहे तो बारामती ॲग्रोला पण पाठवला जातो, पण ते सहकारी कारखान्याचं जास्त रेट मिळते त्यामुळे सहकारी. सर तुम्ही दिल्लीचा उल्लेख केला right? Yes. दिल्लीमध्ये जे एअर पोल्युशन आहे हम्म. काय रिझन बरं त्याच्यामध्ये? सर त्याला बरीच कारण आहेत. प्रामुख्यानं पार्ली बर्निंग आहे प्राईसचं, दुसरं कारण व्हेहिक्युलर इमिशन आहे, तिसरं कारण आपल्याकडे कन्स्ट्रक्शनसाठी कुठल्याच ठरलेल्या गोष्टी नाहीत की एवढ्याच बनवली झालं पाहिजे वगैरे. तर हे 3 सध्या प्रामुख्यानं कारण आहेत. बरं. आणि तिसरं आणि चौथं महत्त्वाचं कारण वातावरण असं आहे की त्यावेळेस हिवाळ्यामध्ये वारं नसतं, त्याच्यामध्ये जास्त जाणवतं. ॲग्रिकल्चर आणि क्लायमेट चेंज काही रिलेशन आहे का दोन्हीमध्ये? येस सर, क्लायमेट चेंजचा डिरेक्ट इम्पॅक्ट ॲग्रिकल्चरवरती होतो. जसं टेम्परेचर वाढतं तसं पेस्ट अटॅक वाढतो, इन्सेक्ट अटॅक वाढतो. काही व्हरायटीमध्ये उत्पन्न वाढू शकतं, काहींमध्ये कमी होऊ शकतं. आणि ॲग्रिकल्चरचा इम्पॅक्ट आहे का क्लायमेट चेंज? येस आहे. पशु आपला ॲनिमल हजबंडरीमध्ये मिथेन इमिशन होतं आणि त्याचा मिथेन इमिशन बराच मोठा वाटा आहे, त्याच्यावरून पण आपलं ते कॉन्ट्रीब्युशन आहे क्लायमेट चेंज ॲग्रिकल्चरवर. जीएम क्रॉप्स काय असतात बरं? जीएम क्रॉप्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जे CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवले जाऊ शकतात. धारा मस्टर्ड म्हणून त्याचं एक एक्झाम्पल. आपण बघतो की इंडियामध्ये जे आहे आपण एक्सेप्ट नाही केलेले फूड क्रॉप्स येस सर. राईट, काय कारण आहेत बरं त्यामध्ये? सर जो जीन पूल आहे आणि ते रिसेंट डेव्हलपमेंट आहे, ते खाल्ल्यानंतर माणसांच्या शरीरावरती काय परिणाम होईल का याची पूर्ण असे सायंटिफिकली प्रूव्हन स्टडीज नाही आहेत. हे एक कारण आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट लॉबीज करून त्याला विरोध आहे, हे पण कारण आहे. प्रामुख्याने तेच 2 कारण. बरं. आता ॲग्रिकल्चर एक्सपोर्टचा जर आपण विचार केला तर कोणकोणते इश्यूज फेस करावे लागतात बरं इंडियाच्या संदर्भात? ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये आपण प्रामुख्यानं USA, UAE, सौदी यांना एक्सपोर्ट करत असतो. USA कडून तर टॅरिफ वॉरचा तो इश्यू आहे. एक्सपोर्ट करत असताना अजून आपल्याकडं मेजर इश्यू आहे की आपण राईसचं एक्सपोर्ट जास्त करतो, जे वॉटर इंटेन्सिव्ह राहते. त्याच्यामुळे आपल्या इथं वॉटरचे लेवल खाली जाते. तर तो आज जरी आपल्याला वाटत नसलं तरी भविष्य काळात तो प्रॉब्लेम फार मोठा तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण WTOच्या संदर्भात काही इश्यूज असतात बघा न्यूजमध्ये. Yes. ॲम्बर बॉक्स आहे, Yes. माहिती तुम्हाला? ॲम्बर बॉक्स सबसिडीज ज्या दिल्या जातात ॲग्रिकल्चरमध्ये, फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर सबसिडीज प्रोडक्शनसाठी दिल्या जातात, तर त्याला विकसित देशांचा विरोध आहे, फॉर एक्झाम्पल कॅनडाचा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सबसिडी देत नाही, त्यामुळे तुम्हाला अनफेअर ॲडव्हान्टेज मिळतं. पण त्यांच्या शेतकऱ्यांकडे पर कॅपिटल लँड होल्डिंग जास्त आहे, आपल्याकडे कमी आहे आणि त्याच्यामुळे ते जस्टिफाईड आहे असं. प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा काय अर्थ होतो बरं? प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे स्पेशल अँड टेम्पोरल यूज ऑफ इन्फॉर्मेशन फॉर प्रिसाइज ॲप्लिकेशन ऑफ इनपुट्स लाईक फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, म्हणजे प्रिसिजन ॲग्रिकल्चर. तुम्हाला प्लांट व्हरायटीज फार्मर राईट ऍक्ट माहिती आहे? येस सर, माहिती आहे. सांगा बरं काय वैशिष्ट्य आहे? PPBFR जो ऍक्ट आहे तो शेतकऱ्यांना समजा ट्रीज त्यांना नवीन व्हरायटी जी येते तर त्या व्हरायटीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून त्यांना प्रोटेक्शन आहे की एक्झॅक्ट डेट मला आठवत नाही, पण 15 वर्ष होते प्रोटेक्शन आहे. आणि त्याच्यानंतर सध्या ते मला इतकंच आठवते, मी वाचेल. सॉइल रिज्युव्हनेट करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवतो? कार्ड आपण त्याच्यानुसार 12 न्यूट्रन्स आहेत, तर मग ते कुठले गरजेचे आहेत तेच आपण वापरतो. त्यानंतर आपण फार्म यार्ड मॅन्युअर पण शेतात टाकू शकतो. त्यानंतर बायोफर्टिलायझर्स आपण टाकू शकतो, वर्मी कंपोस्ट आपण टाकू शकतो. आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स टाळून पण सॉइल रिम्युनरेशन होऊ शकतं. जर ॲसिडिक फूड व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरचा जो आहे कुठे उपयोग होतो बरं अजून? वस्त्रोद्योग, फार्माउद्योग, कापूस उत्पादनासाठी, ज्यूटसाठी, त्यानंतर इंधनासाठी होतो. हो सर, इथेनॉल प्रोडक्शन आपण सध्या E20 पॉलिसी राबवते शुगर केनमध्ये. ब्राझीलमध्ये E26, बाकी देशांमध्ये E10 वगैरे आहे. आपल्या देशामध्ये फायदा आहे. तर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही 12वी विषयी नमूद करायला विसरलेत का? 10वी आणि डायरेक्टली ग्रॅज्युएशन दिसतंय. हो मॅम, ते मी सुरुवातीला फॉर्म भरला त्यावेळेस माहिती दिसून अपडेट केले मी पण ते. 12मध्ये मधलं जे KVK आहे त्याला विजिट केलंय का तुम्ही? हो केलं. काय काय ऑब्झर्व केलं तिकडे? सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स आहे. त्यानंतर प्रत्येक जवळपास भागात उगवणाऱ्या बऱ्याच क्रॉप्सचे डेमो प्लॉट्स तिथे आहेत. त्यानंतर शेततळ्यांचं जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जेवरती आधारित त्यांचा सोलर पंप आहे.
मग तुमची डेप्युटी डायरेक्टर पदावर नियुक्ती झाली Yes, sir. तर इनोव्हेटिव्ह काय कराल तुम्ही? आणि शेतीचं स्थित्यंतर होतं असं मला वाटतं. आपण पारंपरिक शेतीकडून AI ड्रिव्हन प्रिसिजन ॲग्रिकल्चरकडे जातोय. तर त्याच्यामध्ये मला शेतकऱ्यांना त्याचं ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा फायदा त्यांना कसा मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न केले. फॉर एक्झाम्पल मला सांगायला आवडेल की एक नंदा देशपांडे म्हणून नांदर कुलकर्णी नावाचे एक शेतकरी होते नाशिकमध्ये. त्यांच्याकडं मोसंबीची बाग होती. तर मध्ये जो महापूर आलेला होता त्याच्या वेळेस त्यांना वेदर फॉरकास्टिंग म्हणून कळलं की पूर येणार आहे. तर त्यांनी बाकी शेतकरी 30 रुपये वगैरेसाठी थांबलेले. त्यांनी 21 रुपये प्रति किलोने विकून टाकली 6 टनाचं उत्पन्न होतं आणि त्यांनी काढून विकल्यानंतर 4 तासांचा पूर आलेला होता. तर मग त्यांचा फक्त AI मुळे आणि त्या वेदर फॉरकास्टिंगचं त्यांनी ऐकल्यामुळं त्यांचा फायदा झाला, त्यांचं उत्पादन वाचलं. तर मग मला तर असं महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात काम करायला आवडेल तुम्हाला? आणि मला मराठवाडा किंवा विदर्भात काम करायला लागलं. कारण तिथल्या लोकांना असं मला वाटतं की तिथं काम करण्याच्या संधी पण भरपूर आहेत. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. हॅव नाईस डे.